नमस्कार मित्रांनो, मी दत्तात्रय धायगुडे. कॉर्पोरेट वर्ल्ड आणि या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. आज आपण टिप्स फॉर्म्युला वापरून हायलाईट करणार आहोत रेटिंग बेस आणि त्याला कलर देणार आहोत. तर रेटिंग दिलेले आहे 90+ असेल तर एक्सलंट आहे, 80 ते 90च्या दरम्यान असेल तर ऑसम, 65 ते 79 मार्क असतील तर गुड, लेस दॅन 65 असेल तर बॅड. आणि त्याच्या करस्पॉन्डिंग आपण कलर डिसाईड केलेले आहेत. तर आपण त्याला कंडिशनल फॉर्मॅटिंग वापरून ते कलर देणार आहोत. हा डेटा काल्पनिक आहे आणि हे स्टुडंटचा डेटा आहे की स्टुडंट आहे, त्याचा वर्गातला आय डी नंबर आहे, त्याचं नाव आहे, त्याला मिळालेले मार्क आहेत आणि त्याच्या बेसिसवरती आपण रेटिंग काढणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. इज इक्वल टू इप्स, हा एक्सेल 2014 मध्ये अवेलेबल आहे. मल्टिपल कंडिशन आपण एकाच वेळेस लिहू शकतो. तर पहिली कंडिशन काय आहे, तर इज स्कोर 90पेक्षा जास्त असेल, ग्रेटर दॅन इक्वल टू 90, तर काय आलं पाहिजे, एक्सलंट. त्यानंतर 80 आणि 90च्या दरम्यान म्हणजे अँड कंडिशन वापरू, अँड स्कोर ग्रेटर दॅन 80 आणि लेस दॅन इक्वल टू 89, आणि स्कोर लेस दॅन इक्वल टू 89 असेल, ब्रॅकेट कम्प्लीट, तर काय ऑसम. त्यानंतर तिसरी कंडिशन काय आहे, अँड स्कोर ग्रेटर दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन 65 आणि लेस दॅन इक्वल टू 79. 79 असेल तर गुड. आणि राहिला शेवटी स्कोर लेस दॅन इक्वल टू 65 असेल तर काय, बॅड. एंटर आणि ड्रॅग करायचं त्याच्या मागे. आता याच्यामध्ये काय करायचं, परत त्यांना सांगितलं की कंडिशनल फॉर्मॅटिंग वापरायची. तर हायलाइट टेक्स्ट दॅट कंटेन, पहिलं काय एक्सलंट घ्यायचं, एक्सलंट असेल तर काय म्हटलं, ग्रीन कलर, ग्रीन केलं, ओके. परत कंडिशनल दुसरी घ्यायची, हायलाइट टेक्स्ट दॅट कंटेन ऑसम, कलर कुठला, पिंक घ्यायला लावला आहे, ओके. परत हायलाइट टेक्स्ट दॅट कंटेन गुड, सांगितलं काय, येलो कलर, येलो, ओके. हायलाइट टेक्स्ट दॅट कंटेन बॅड असेल तर काय करायचं, रेड. फॉन्ट कलर आपण व्हाईट ठेवू, फिल कलर रेड ठेवू, ओके करू, डन. हे झालं आपला फायनल आउटकम. तर हा मुलांच्या स्कोरच्या बेसिसवरती झाला. कॉर्पोरेटमध्ये कसं असतं,
सेल्स टीम असते. सेल्स टीमच्या अंडर जे TL असतात त्यांना टार्गेट दिलेलं असतं. त्या टार्गेटच्या बेसिसवरती त्यांचं प्रमोशन, इन्क्रीमेंट, परफॉर्मन्स कॅल्क्युलेट केला जातो आणि तो ह्या रेटिंगमध्ये काढला जातो आणि त्या रेटिंगला पर्सेंटेज असतं. अशा पद्धतीने हे असं डेटाचा वापर करून रेटिंग काढलं जातं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, कमेंट लिहा आणि काय अजून व्हॅल्यू ॲडिशन करता येईल ते सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट जरूर करा. धन्यवाद.